जय भीम. अस्पृश्यता ही केवळ सामाजिक समस्या नव्हती, ती मानवतेवरचा सर्वात मोठा आघात होती आणि या आघाताविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारी लढा उभारला. अस्पृश्यता मुक्तीची चळवळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अस्पृश्यांच्या मुक्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते केवळ दलितांचे नेते नव्हते, तर त्यांच्या स्वाभिमानासाठी लढणारे महान विचारवंत होते. त्यांच्या जीवनातील अस्पृश्यता निर्मूलनाचा संघर्ष हा भावनिक, वैचारिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. अस्पृश्यता ही केवळ सामाजिक प्रथा नव्हती, तर ती शोषणाची एक संघटित व्यवस्था होती. समाजात उच्च व निम्न असा भेद निर्माण करून काही जातींना स्पृश्य तर काहींना अस्पृश्य ठरवले गेले. अस्पृश्यांना गावाबाहेर राहण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून कमी दर्जाची व अपमानास्पद कामे करून घेतली गेली. या व्यवस्थेत त्यांना कोणतेही मानवी हक्क नव्हते. त्यांच्या जीवनावर बंधने घालण्यात आली होती आणि नियम मोडल्यास कठोर शिक्षा दिली जात होती. या अमानवी व्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांनी बहुआयामी लढा उभारला. त्यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे केवळ सामाजिक नव्हे, तर राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहिले. त्यांच्या मते अस्पृश्यांचे शोषण हे समाज रचनेचा भाग बनले होते आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी संघटित संघर्ष आवश्यक होता. 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी दलित मुक्ती आंदोलनाला दिशा दिली. 1917 पासून त्यांनी संघटित प्रयत्न सुरू केले आणि चळवळीला संघर्षशील रूप दिले. पुढील 10 वर्षात ही चळवळ अधिक प्रभावी बनली आणि 1927 नंतर ती निर्णायक टप्प्यावर पोहोचली. या काळात बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजात स्वाभिमान, आत्मजागृती आणि महत्वाकांक्षा निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांनी अस्पृश्यांना त्यांच्या जन्मसिद्ध मानवी हक्काची जाणीव करून दिली आणि त्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा लढा सुरूच ठेवला. त्यांच्या चळवळीचे वैशिष्ट्य असे होते की ती केवळ सुधारणा किंवा दया यावर आधारित नव्हती, तर स्वातंत्र्य, स्वत्व आणि मानवी प्रतिष्ठा यावर आधारित होती. इतर अस्पृश्योद्धार चळवळींपेक्षा बाबासाहेबांची चळवळ वेगळी होती, कारण त्यांनी अस्पृश्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि स्वत्वाची जाणीव निर्माण केली. त्यांच्या लढ्याचा उद्देश केवळ सामाजिक स्थान मिळवणे नव्हता, तर पूर्ण मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळवणे हा होता. आता बघू खाणेसुमारीचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातील अस्पृश्यता मुक्तीच्या लढ्याची सुरुवात जनगणनेच्या प्रश्नापासून झाली होती. 1881 ते 1901 या काळातील जनगणनेत अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातींची स्वतंत्र नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या खऱ्या लोकसंख्येचे चित्र समाजासमोर आले नाही. पुढे 1909 साली हिंदूच्या लोकसंख्येत अस्पृश्यांचा समावेश करण्यास मुस्लिम समाजाने विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर 1911च्या जनगणनेत प्रथमच अस्पृश्यांची स्वतंत्र नोंद करण्यात आली. तथापि या काळात अस्पृश्यांच्या लोकसंख्येबाबत एकमत नव्हते. डॉक्टर आंबेडकर आणि साऊथबरो समितीने दिलेली आकडेवारी वेगवेगळी होती. साऊथबरो समितीने मुंबई प्रांतात सुमारे 5,77,516 अस्पृश्यांची नोंद केली होती, तर डॉक्टर आंबेडकरांनी त्यांची संख्या तब्बल 21,45,208 इतकी असल्याचे मानले. या फरकामुळे आकडेवारी वाढवणे किंवा कमी दाखवणे यावर मोठा वाद निर्माण झाला. या विषयावर सरकार, हिंदू नेते आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात मतभेद झाले. प्रत्येक गटाची राजकीय आणि वैचारिक भूमिका वेगळी होती. मात्र या वादामुळे 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात प्रथमच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेण्यास सुरुवात केली. डॉक्टर आंबेडकर आणि इतर समाजसुधारकांमध्ये एक मूलभूत फरक होता. इतरांनी अस्पृश्योद्धारावर भर दिला, तर बाबासाहेबांनी स्वद्वारावर भर दिला, म्हणजे स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यांच्या शोषणाच्या मूळ कारणाचा सखोल अभ्यास सुरू केला. 1917 साली कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम सुरू केले. याच काळात सामाजिक न्यायाची जाणीव असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी ते प्रभावित झाले आणि त्यांच्या कार्याकडे त्यांचा ओढ वाढला. वर्गवारीचा वैचारिक लढा. अस्पृश्यांच्या प्रश्नात
वर्गवारी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. समाजातील विविध गटांची ओळख कशी करायची, त्यांना कोणत्या नावाने संबोधायचे आणि त्यांच्या प्रश्नांना कोणत्या चौकटीत मांडायचे यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर समकालीन सुधारकांमध्ये वैचारिक संघर्ष निर्माण झाला. 1914 ते 1920 या काळात बाबासाहेबांनी अस्पृश्यांचा प्रश्न केवळ सामाजिक नसून राजकीय आहे असे ठामपणे मांडले. त्यांचे मत असे होते की वर्गवारी ही केवळ नावापुरती नसते, ती सत्तेच्या आणि मुक्तीच्या राजकारणाशी जोडलेली असते. इतर सुधारकांनी अस्पृश्यांच्या उद्धाराची भूमिका घेतली तर बाबासाहेबांनी स्वद्वाराची भूमिका मांडली, म्हणजेच अस्पृश्यांची मुक्ती बाहेरून नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या संघर्षातून व्हावी. त्यामुळे त्यांनी पारंपरिक संज्ञा आणि वर्गीकरणाला विरोध केला. बाबासाहेबांनी दलित ही संकल्पना पुढे आणली. त्यांच्या मते दलित हा केवळ शब्द नव्हता तर एक जीवन स्थिती होती, दडपलेल्या, शोषित आणि तुडवलेल्या समाजाची ओळख. महात्मा गांधींनी वापरलेल्या हरिजन या संकल्पनेला त्यांनी नाकारले, कारण ती दयाभाव आणि आश्रयदात्याच्या नात्यावर आधारित होती. त्याउलट दलित ही संकल्पना स्वाभिमान, संघर्ष आणि आत्मसन्मान दर्शवणारी होती. वेगवेगळ्या संदर्भानुसार बाबासाहेबांनी विविध संज्ञा वापरल्या, जसे की बहिष्कृत, निराश्रित वर्ग, पददलित इत्यादी. या सर्व संज्ञांचा उद्देश एकच होता, सामाजिक शोषणातून मुक्ती मिळवणे आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व प्रतिष्ठा प्राप्त करणे. त्याच्या आधी अस्पृश्यांना अंत्यज, पंचम किंवा निराश्रित वर्ग अशा संज्ञांनी ओळखले जात होते. विठ्ठल रामजी शिंदे, नारायणराव चंदावरकर आणि इतरांनीही अशा संकल्पना वापरल्या होत्या, परंतु बाबासाहेबांना सहानुभूतीच्या चौकटीतून चालणारा उद्धारवाद मान्य नव्हता. गोपाळबाबा वलंगकर, महर्षी शिंदे, शाहू महाराज यांसारख्या नेत्यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यांचा सन्मान केला, परंतु त्यांचे मत असे होते की शिक्षण, नोकरी किंवा प्रतिनिधित्व मिळाले तरी जर ते दयाभावावर आधारित असेल तर ती खरी मुक्ती ठरत नाही. काँग्रेस आणि ब्रह्मणेतर चळवळीनेही अस्पृश्यतेचा प्रश्न हाताळला, परंतु गांधीजींची हरिजन संकल्पना बाबासाहेबांनी नाकारली. त्यांनी त्याऐवजी मूकनायक, बहिष्कृत समाज आणि अस्पृश्यता निवारण यांसारख्या संकल्पना मांडल्या. 1928 साली स्थापन झालेल्या स्टार्ट समितीत बाबासाहेब सदस्य होते. या समितीने मागासवर्गाचे 3 गट केले: बहिष्कृत वर्ग, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय. बाबासाहेबांनी बहिष्कृत, मागास आणि अस्पृश्य हे शब्द अनेकदा समानार्थी म्हणून वापरले. पुढे त्यांनी या सर्व संकल्पनांना एकत्रित करून अनुसूचित जाती ही व्यापक संकल्पना मांडली. त्यामुळे अस्पृश्यांच्या प्रश्नाला एक स्पष्ट राजकीय ओळख निर्माण झाली.